मलठण गावामध्ये माधुरी नावाची एक विधवा महिला राहत होती. माधुरीचा नवरा सुरेश पाटील याचा 3 वर्षापूर्वी साप चावल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे माधुरी आपल्या आयुष्यामध्ये एकटी पडली होती. आता जशी माधुरी विधवा होते तसं तिचं आयुष्य खूप कठीण होऊन जातं. तिच्या शेजारचे जितके पुरुष असतात ते तिला आता वाईट नजरेने पाहायला सुरुवात करतात. पण तरी सुद्धा ही महिला माधुरी या लोकांचा सामना करत असते. त्यांच्या वाईट नजरा मोठ्या कठीणतेने सहन करत असते. आता माधुरीकडे स्वतःचे 3-4 जनावरे असतात आणि तिच्याकडे 2 एकर जमीन देखील असते. माधुरी दररोज आपल्या जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात जात असायची आणि चारा कापून घरी परत यायची. त्यानंतर माधुरी घरची कामे सुद्धा करायची. आता माधुरीच्या कुटुंबात तिची एकुलती एक मुलगी असते, जिचं नाव दुर्गा असं असतं. दुर्गा 11वी मध्ये शिक्षण घेत असती. दुर्गा देखील दररोज शाळेमध्ये जात असायची. शाळा सुटल्यानंतर ती परत घरी यायची. त्यानंतर ती आपल्या आईसोबत घरची कामे सुद्धा करत असायची. कधी कधी दुर्गा आपल्या आईसोबत शेतात देखील जायची आणि शेतातील कामं देखील करायची. आता ह्या माधुरीकडे 2 एकर जमीन असते. तिची 2 एकर जमीन हायवेच्या कडेला असते, ज्यामुळे त्या जमिनीची किंमत खूपच वाढलेली असते. आता शेजारच्या लोकांची नजर त्या जमिनीवर पडते. प्रत्येकजण तिची जमीन खरेदी करू इच्छित होता, कारण ती जमीन हायवेच्या कडेला होती. पण माधुरी ती जमीन विकायला तयार होत नसती. आता माधुरीच्या शेजारी एक पोलीस अधिकारी राहत होता, ज्याचं नाव रणजित असं होतं. रणजित जवळच्याच पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर काम करत होता. रणजित पाटील असा एक पोलीस अधिकारी होता, ज्याचे 2 चेहरे होते. तो दिवसा गावातील लोकांसमोर चांगला असल्याचं नाटक करायचा आणि रात्रीच्या वेळी तो एक राक्षस बनायचा. तो दररोज रात्री आपल्या रंगेलपणासाठी नवीन नवीन महिलांना घेऊन घरी यायचा आणि त्यांच्यासोबत कामक्रीडा पूर्ण करायचा. आता पुढे भविष्यात हाच पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील या माधुरी आणि त्यांची मुलगी दुर्गासोबत खूप मोठे मोठे प्रकार करणार होता, ज्याबद्दल ना दुर्गाला माहिती होतं ना तिची आई माधुरी याला माहीत होतं. अशा प्रकारे काही दिवस निघून गेल्यानंतर 6 एप्रिल 2026 ची तारीख येते. सकाळी साधारणपणे 8 वाजण्याची वेळ झालेली असते. माधुरीची मुलगी दुर्गा शाळेत शिक्षणासाठी निघून जाते. त्यानंतर जी माधुरी असते ती विचार करू लागते, आपण शेतातून चारा कापून आणावा. आणि अशा प्रकारे माधुरी जी असते ती शेतामध्ये चारा कापण्यासाठी जाते. जशी ती चारा कापत असते त्याचवेळी या गावातील एक तलाठी, ज्याचं नाव विकास असतं, तो तिच्याकडे येतो. विकास या माधुरीला म्हणू लागतो, माधुरी, मी तुझी जमीन चांगल्या किमतीमध्ये खरेदी करू इच्छितो. पण माधुरी तिथे स्पष्टपणे नकार देते. माधुरी म्हणते, मला माझी जमीन विकायची नाही. त्यामुळे या तलाठी विकासला खूप राग येतो. विकास त्यानंतर माधुरीला धमकी देतो आणि म्हणतो, जर तू तुझी जमीन विकली नाही तर तुझ्यासोबत काही होऊ शकतं. तुझी मुलगी दुर्गासोबत मी काही पण करेन. ज्यामुळे माधुरी आता खूप घाबरते. पण आजच्या वेळी विकास या शेतातून बाहेर निघून गावात परत येतो आणि जसं संध्याकाळचे 4 वाजण्याचा वेळ होतो तशी माधुरी जी असते ती आपली मुलगी दुर्गाला म्हणते, दुर्गा, मी रणजित पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी जात आहे. मला त्याच्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. तू घरीच थांब. आणि अशा प्रकारे दुर्गा घरकाम करू लागते आणि दुर्गाची आई माधुरी पोलीस अधिकारी रणजितच्या घरी मदत मागण्यासाठी जाते. माधुरी पोलीस अधिकारी रणजित याच्या घराचा दरवाजा ठोठावते. रणजित घराचा दरवाजा उघडतो. रणजित पाहतो की त्याच्या समोर सुंदर माधुरी उभी असते. माधुरीचं सौंदर्य आणि तिचा गोरा बांधा पाहून आता रणजितची नजर बदलते. रणजित मनात विचार करू लागतो, ही महिला तर खूप सुंदर आहे, का नाही या महिलेचा फायदा घ्यावा. जेव्हा असे विचार रणजितच्या मनात येऊ लागतात तेव्हा रणजित विचारू लागतो, तू दरवाजा का ठोठावला. तेव्हा माधुरी रणजितला म्हणते, माझ्या जमिनीवर तलाठी विकास कब्जा करू इच्छित आहे. तो जबरदस्तीने माझी जमीन खरेदी करत आहे. आता जशी ही गोष्ट रणजित ऐकतो तसा रणजित म्हणू लागतो,
असं कसं कुणी तुझ्या जमिनीवर कब्जा करू शकतो? मला तुझी जमीन पाहायची आहे. तू माझ्यासोबत शेतात चल आणि शेतात जाऊन आधी तुझी जमीन पाहू आणि मग नंतर निर्णय घेऊ. तुझ्या जमिनीवर कब्जा कोण करू शकतो? आणि त्यानंतर पोलीस अधिकारी रणजित तो त्याचवेळी आपली मोटारसायकल घरातून बाहेर काढतो आणि माधुरीला घेऊन शेतात जातो. शेतात गेल्यानंतर रणजित शेत पाहू लागतो. रणजित म्हणतो, तुझी जमीन कुणीही जबरदस्तीने खरेदी करू शकत नाही. रणजित जसा या गोष्टी त्या महिलेला सांगत असतो त्याचवेळी विकास तलाठी सुद्धा तिथे आलेला असतो. विकास तलाठीचं शेत माधुरीच्या शेताच्या अगदी जवळ असतं. विकास तलाठी पाहतो की शेतात पोलीस अधिकारी रणजित उभा असतो. बाजूला माधुरी देखील उभी असते. त्यानंतर विकास तलाठी त्या दोघांकडे येतो आणि रणजित म्हणू लागतो, विकास तू हिची जमीन जबरदस्तीने का खरेदी करू इच्छितो? त्यानंतर विकास रणजितला घेऊन एकांतामध्ये जातो. विकास रणजितला म्हणू लागतो, रणजित मी तुला लाखो रुपये देईन, कसंही करून माझी मदत कर. मला या महिलेची जमीन खरेदी करायची आहे. आणि जसे लाखो रुपयांचं नाव घेतलं जातं तसा पोलीस अधिकारी रणजित पाटील याच्या मनामध्ये लोभ निर्माण होतो. रणजित म्हणतो, मी तुला ही जमीन मिळवून देतो. आणि त्यानंतर रणजित आणि विकास दोघेही माधुरीकडे परत येतात. रणजित म्हणू लागतो, माधुरी तू तुझी जमीन मला विकून टाक. पण माधुरी म्हणते, माझी जमीन मी विकणार नाही. याच गोष्टीवर रणजितला देखील राग येतो. त्यानंतर विकास रणजितकडे इशारा करतो आणि मग त्या क्षणी जो रणजित असतो तो त्या महिलेला तिथे पकडतो. तिच्या तोंडावर हात ठेवला जातो. तोपर्यंत विकास त्या महिलेला आपल्या ताब्यात घेतलेला असतो. त्यानंतर ते दोघे मिळून माधुरीला उचलून ऊसाच्या शेतामध्ये घेऊन जातात आणि ऊसाच्या शेतात गेल्यानंतर तिच्या अंगावरील एक एक कपडे काढू लागतात. रणजित आणि विकास माधुरीसोबत जबरदस्ती करू लागतात. रणजित आणि विकास या महिला माधुरीसोबत तोपर्यंत हे घाणेरडं कृत्य करत राहतात जोपर्यंत त्या दोघांचंही मन भरत नाही, जोपर्यंत त्याच्या वासनाची पूर्तता होत नाही. जसं या दोघांचं हे घाणेरडं कृत्य संपतं तसं रणजित पोलीस उपअधिकारी माधुरीताईंना धमकी देतो आणि म्हणतो, जर तू या गोष्टीबद्दल कुणालाही सांगितलं तर आम्ही तुझ्यासोबत पुन्हा चुकीचं वागू आणि तुझी मुलगी दुर्गासोबत देखील हेच करू. जेव्हा अशा प्रकारच्या धमक्या माधुरीला दिल्या जातात तेव्हा माधुरी खूप घाबरती. आणि मग त्यानंतर रणजित आणि विकास तलाठी हे संपूर्ण प्रकार घडून आणल्यानंतर त्या शेतातून बाहेर पडून आपल्या शेतात निघून जातात. आता त्यानंतर माधुरी कशीबशी आपल्या घरी परत येते. पण घरी आल्यानंतर माधुरी मनात विचार करू लागते की पोलीस अधिकारी आणि विकास तलाठी मिळून काहीही करू शकतात. मला ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. आणि माधुरी इथेच सर्वात मोठी चूक करून बसते. इथेच सर्वात मोठी चूक तिच्याकडून झालेली असते. माधुरी या गोष्टीबद्दल ना आपल्या मुलीसमोर बोलते ना शेजाऱ्यांसमोर याचा उल्लेख करते. आणि मग पोलीस ठाण्यात जाण्याचा विचार देखील ती करत नाही. पण माधुरीला माहीत असतं की पुढे भविष्यात हाच पोलीस उपनिरीक्षक रणजित पाटील आणि हाच तलाठी विकास तिची मुलगी दुर्गासोबत मोठे प्रकार करणार होता. अनेक दिवस निघून गेल्यानंतर 12 एप्रिल 2026 तारीख येते. सकाळी साधारणपणे 8:30 वाजण्याची वेळ झालेली असते. पोलीस अधिकारी रणजित आपल्या घरातून पोलीस गणवेश घालून मोटारसायकल घेऊन बाहेर पडतो. त्याचवेळी या पोलीस अधिकाऱ्याची नजर माधुरीवर पडते. माधुरी आपल्या घराच्या दरवाजावर उभी असते. त्यानंतर रणजित पोलीस अधिकारी त्याचवेळी आपली मोटारसायकल तिथे उभी करतो आणि माधुरीच्या घरी येतो. तो घरामध्ये प्रवेश देखील करतो. माधुरी म्हणते, माझ्या घरी यावेळी कुणी नाही, तू आपल्या घरी निघून जा. पण रणजित जबरदस्तीने घरातच बसून राहतो. तशी रणजितची नजर माधुरीची मुलगी दुर्गावर पडते, तिच्या सौंदर्यावर पडते. तसं रणजितच्या मनात वाईट विचार येऊ लागतात. रणजित मनात विचार करू लागतो की माधुरीची मुलगी दुर्गा हिच्या आईपेक्षा देखील खूप सुंदर आहे. कधी ना कधी हिचाही फायदा घ्यायचा पाहिजे. जेव्हा असे विचार रणजितच्या मनात येऊ लागतात तेव्हा माधुरी त्याचवेळी म्हणते, माझ्या घरातून बाहेर निघून जा. आज तर रणजित त्यांच्या घरातून बाहेर पडतो, आपली मोटारसायकल सुरू करतो आणि मग तो पोलीस स्टेशनला ड्युटीवर निघून जातो. पण जसं 1-2 दिवस निघून जातात तसं 15 एप्रिल 2026 तारीख येते.
सकाळी साधारणपणे 7 वाजण्याची वेळ झालेली असते. माधुरी आपली मुलगी दुर्गाला म्हणते, बाळा, आपली जी 2 एकर जमीन आहे त्यातली पिकं आता पूर्ण पिकली आहे. ती पिकं आता आपल्याला कापावी लागतील. आता मुलगी दुर्गा म्हणू लागते, आई तू काळजी करू नको, मी शाळेतून 2-4 दिवसांची सुट्टी घेते आणि मग आपण दोघेजण मिळून आपलं पीक कापून टाकू. तेव्हा माधुरी म्हणते, तू आजच शाळेतून सुट्टी घे आणि मग आजच आपण दोघेजण शेतात जाऊ. आपण उगं पीक कापून टाकू. अशा प्रकारे दुर्गा जी असते ती शाळेतून सुट्टी घेते आणि मग जसे सकाळचे साधारण 9:30 वाजतात तशी माधुरी आणि आपली मुलगी दुर्गाला घेऊन शेतात जाते. मायलेकी दोघी पीक कापायला सुरुवात करतात आणि जसं दुर्गा आणि माधुरी पीक कापत असतात त्याचवेळी गावचा तलाठी विकास त्यांच्या शेतामध्ये येतो. विकास तलाठीचं शेत त्यांच्या शेताच्या अगदी जवळ असतं. विकास तलाठी पाहतो की आज शेतात माधुरी आणि माधुरीची मुलगी दुर्गा दोघेही पीक कापत होत्या. जसं विकास तलाठीची नजर माधुरीची मुलगी दुर्गावर पडते तसं विकास तलाठीच्या मनात देखील वाईट विचार येऊ लागतात. विकास तलाठी मनात विचार करू लागतो की हिच्या आईसोबत तर आपण वेळ घालवला आहे, आता आपण तिची मुलगी दुर्गासोबत देखील वेळ घालवला पाहिजे. आणि तसाही हा तलाठी गरीब लोकांचं शोषणच करत असायचा. त्यानंतर विकास तलाठी त्याचवेळी आपल्या खिशातून मोबाईल फोन काढतो आणि आपला मित्र पोलीस अधिकारी रणजितला फोन करतो. त्याला म्हणतो, आज शेतात माधुरी ताईची मुलगी दुर्गासुद्धा आली आहे. जर तुला तिच्यासोबत मजा करायची असेल तर माझ्या शेतामध्ये येऊ शकतो. पण त्यावेळी पोलीस अधिकारी रणजितचा मित्र आपला मित्र विकासला म्हणतो, सध्या तर मी पोलीस ठाण्यात ड्युटी करत आहे, तरीसुद्धा जर तू म्हणत असशील तर मी 1 तासाच्या आत मोटारसायकलने तुझ्या शेतात पोहोचू शकतो. तेव्हा विकास म्हणतो, तू लवकर शेतात ये आणि मग आपण बसून बोलू. अशा प्रकारे पोलीस अधिकारी रणजित तो आपल्या पोलीस ठाण्यामधून मोटारसायकल घेऊन बाहेर पडतो आणि मध्येच तो एका दारूच्या दुकानातून दारू देखील विकत घेतो आणि मग त्यानंतर एका दुकानातून खाण्यापिण्याचं सामान देखील घेतो. आणि हे सगळं सामान घेतल्यानंतर हा पोलीस अधिकारी रणजित 1 तासाच्या आतच आपला मित्र विकास तलाठीच्या शेतात पोहोचतो. विकास तलाठी त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. जसा रणजित विकासकडे पोहोचतो तसा विकास म्हणू लागतो, आज माधुरीची मुलगी दुर्गा ही शेतात आली आहे आणि आज कसंही करून आपण या मुलीला मिळवणार आहोत. रणजित देखील होकार देतो. तेव्हा रणजित म्हणतो, ही घटना घडवण्याआधी आपण बसून दारू पिऊ. मी देखील दारू घेऊन आलो आहे, काही खाण्यापिण्याचं सामानही आणलं आहे. आणि अशा प्रकारे आता रणजित आणि विकास दोघेही शेतात बसून दारू प्यायला सुरुवात करतात. जवळपास 1 तास दोघेही बसून दारू पितात. दोन्ही मित्रांना खूप नशा होते आणि त्यानंतर या दोघांची योजना आधीच तयार झालेली असते. पण दुसऱ्या बाजूला जी माधुरी असती ती आपली मुलगी दुर्गाला म्हणू लागते, दुर्गा, पाणी संपलं आहे, तू गावातून पाणी घेऊन ये. तेव्हा दुर्गा म्हणते, आई तूच जाऊन ये, तू गावातून पाणी घेऊन ये. आणि तसंही हापशाचं पाणी खराब झालं आहे. त्यानंतर जी माधुरी असते ती त्या शेतातून बाहेर पडते, गावाच्या दिशेने निघून जाते. आणि दुसऱ्या बाजूला जो पोलीस अधिकारी रणजित आणि तलाठी विकास असतात ते दोघेही आता शेतात येतात. आणि जसे ते शेतात पोहोचतात तसे दोघे पाहतात की तिथे माधुरी ताई नसते, तर दुर्गा एकटीच पीक कापत असते. त्यानंतर विकास तलाठी या मुलगी दुर्गाकडे जातो आणि दुर्गाला विचारू लागतो, दुर्गा, तुझी आई माधुरी कुठे गेली? तेव्हा दुर्गा म्हणते, काका, ती तर पाणी आणण्यासाठी गावात गेली आहे. ती 20-25 मिनिटात परत येईल आणि तुम्ही तिला भेटू शकता. दुर्गाला या गोष्टीबद्दल काही माहिती नसतं की आज तिच्यासोबत नेमकं काय होणार आहे. अशा प्रकारे आता पोलीस अधिकारी रणजित तलाठी विकासकडे इशारा करतो आणि इशारा होताच विकास मुलगी दुर्गाच्या हातातून विळा हिसकावून घेतो. आणि जसा विळा हिसकावला जातो तसा तो विळा या मुलीच्या गळ्यावर ठेवला जातो. विकास या मुलीला धमकी देतो, घाबरवतो आणि म्हणतो, जर तू ओरडण्याचा प्रयत्न केला तर मी तुझा गळा इथे कापून टाकेल. दुर्गा जशी आपल्या गळ्यावर विळा पाहते तशी ती खूप घाबरते. दुर्गा ओरडण्याचा देखील प्रयत्न करत नाही. दुर्गा आपल्या मनात विचार करू लागते की जर मी ओरडले तर हा माझा गळा कापू शकतो. दुर्गाला या गोष्टीची किंचितही कल्पना नव्हती की तिच्यासोबत आता नेमकं काय होणार आहे.
त्यानंतर पोलीस अधिकारी रणजित दुर्गाला म्हणतो, तुला आमच्यासोबत ऊसाच्या शेतात यावं लागेल. पण मुलगी जायला तयार नसते. आता ते दोघे मित्र मुलगी दुर्गाला ओढत ऊसाच्या शेतात घेऊन जातात आणि ऊसाच्या शेतात गेल्यानंतर रणजित पोलीस अधिकारी सोबत विकास तलाठी या मुलीचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात. ते दोघेजण मिळून त्या मुलीसोबत जबरदस्ती करू लागतात. तलाठी विकास आणि पोलीस अधिकारी या मुलगी दुर्गासोबत तोपर्यंत हे घाणेरडं कृत्य करत राहतात जोपर्यंत त्या दोघांचं मन भरत नाही आणि त्यांच्या वासना पूर्ण होत नाही. जसं त्या दोघांचं हे घाणेरडं कृत्य संपतं तसं रणजित पोलीस अधिकारी दुर्गाला धमकी देतो. तो दुर्गाला म्हणतो, जर तू ही गोष्ट तुझ्या आईला सांगितली तर तुझ्या आईला देखील मारून टाकू आणि तुला देखील मारून टाकू आणि मग तुमच्या जमिनीवर आमचाच कब्जा होईल. जेव्हा अशा प्रकारच्या धमक्या मुलगी दुर्गाला दिल्या जातात तेव्हा दुर्गा शांत राहते. आता त्यानंतर ते दोघेजण त्या शेतातून बाहेर पडतात आणि मग विकासच्या शेतामध्ये येतात. मुलगी दुर्गा कसंबसं त्या ऊसाच्या शेतातून बाहेर पडते आणि आपल्या शेतात परत येते. शेतात बसून ती याच गोष्टीचा विचार करू लागते की जर मी ही गोष्ट माझ्या आईला सांगितली तर ते दोघे माझ्या आईला मारून टाकतील आणि मला देखील मारून टाकतील. तसंच जर लोकांना या गोष्टीबद्दल समजलं तर लोक मला टोमणे मारतील की आई आणि मुलगी दोघींनीही चुकीचा मार्ग धरला आहे. हे सगळे विचार करून दुर्गा पूर्णपणे शांत राहते. थोड्या वेळाने तिची आई माधुरी पाणी घेऊन शेतात परत येते आणि जशी ती शेतात पोहोचते तसं पाहताच तिची मुलगी दुर्गा खूप उदास आणि खचलेली तिला दिसली होती. तिची आई माधुरी आपली मुलगी दुर्गाला विचारू लागते, बाळा दुर्गा, तू इतकी उदास का आहे? पण दुर्गा म्हणते, आई, एकतर वरून खूप ऊन आहे, दुसरं म्हणजे तू अर्धा पाऊण तासाने पाणी घेऊन आली आहे. तेव्हा तिची आई माधुरी म्हणते, मला एक शेजारची बाई भेटली होती, मी तिच्यासोबत बोलण्यात गुंतले आणि म्हणून मला उशीर झाला. अशा प्रकारे जी मुलगी दुर्गा असते ती आपलं सगळं दुःख आपल्या आईपासून लपून ठेवते आणि त्यानंतर आई आणि मुलगी पुन्हा एकदा मिळून पीक कापायला सुरुवात करतात. पण ना माधुरीला माहिती होतं ना दुर्गाला माहिती होतं की पुढच्या दिवसात याहूनही मोठा प्रकार त्या दोघींसोबत होणार होता. अशा प्रकारे आज तर आई मुलगी काम संपून आपल्या घरी परत येतात. पण जसं रात्रीचं जेवण माधुरी बनवते आणि आपल्या मुलीसमोर जेवण ठेवते तेव्हा तिची मुलगी दुर्गासुद्धा जेवण करत नाही. ती खूप उदास आणि त्रस्त असते. पुन्हा माधुरी आपल्या मुलीला विचारते, अरे काय झालंय तुला? पण दुर्गा कारण सांगत म्हणते, आई माझी तब्येत खराब आहे आणि मला फक्त झोपायचं आहे. अशा प्रकारे ही गोष्ट तिथे संपते. त्यानंतर 2-3 दिवस निघून जातात आणि इतका वेळ गेल्यानंतर 19 एप्रिल 2026ची तारीख येते. सकाळी साधारणपणे 8 वाजण्याची वेळ झालेली असते. माधुरी आपली मुलगी दुर्गाला घेऊन पुन्हा शेतात जाते आणि शेतात गेल्यानंतर माधुरी आणि तिची मुलगी दुर्गा पुन्हा पीक कापायला सुरुवात करते. पीक थोडंसंच उरलेलं असतं, ते जवळपास पूर्ण कापलं जाणार असतं. त्याचवेळी विकास तलाठी आपल्या शेतात येतो. विकास तलाठी पाहतो की आजही माधुरी आणि तिची मुलगी दुर्गा शेतात आली आहे. त्यानंतर विकास तलाठी त्याचा मित्र पोलीस अधिकारी रणजितला फोन करतो. रणजितला म्हणतो की रणजित, अनेक दिवस निघून गेले आहे, आपण माधुरीसोबत वेळ घालवला आहे, तिची मुलगी दुर्गासोबत देखील वेळ घालवला आहे आणि आज माय लेक दोघी शेतात आहे. त्याचवेळी रणजित म्हणतो, आज माझी सुट्टी आहे, मी आत्ताच माझ्या घरातून मोटरसायकल घेऊन तुझ्या शेतामध्ये येतो. अशा प्रकारे रणजित त्याचवेळी आपल्या घरातून मोटरसायकल घेऊन आता विकास तलाठीकडे निघून जातो. विकास तलाठी म्हणू लागतो, आधी आपण नीट बसून दारू पिऊ आणि त्यानंतर त्या दोघींसोबत एकत्र मजा करू. अशा प्रकारे आता जो तलाठी विकास असतो आणि पोलीस अधिकारी रणजित असतो, हे दोघे जवळच्या दारूच्या दुकानावर जातात. तिथून दारू विकत घेतात आणि काही खाण्यापिण्याचं सामान देखील घेतलं जातं आणि मग पुन्हा दोघे आपल्या शेतात येऊन बसतात आणि शेतात आल्यानंतर दोघे बराच वेळ दारू पितात आणि जेव्हा दोघांनाही जोरदार नशा होते तेव्हा रणजित म्हणू लागतो, विकास आता दुपार झाली आहे आणि शेतात दूरदूरपर्यंत कुणी नाही. माधुरी आणि तिची मुलगी दुर्गा दोघी देखील आंब्याच्या झाडाखाली बसून आराम करत होते. आज तिथेच जाऊ आणि त्या दोघींसोबत वेळ घालू. विकास तलाठी तयार होतो आणि त्यानंतर विकास तलाठी आणि सोबत पोलीस अधिकारी रणजित दोघेही आता माधुरीच्या शेतात पोहोचतात. शेतात गेल्यानंतर जशी माधुरीची नजर त्या विकास तलाठी आणि रणजितवर पडते तशी माधुरी खूप घाबरते. माधुरी विचार करू लागते
की आज पुन्हा त्याच्यासोबत वाईट होणार आहे आणि खरंच होणारही होतेच असतं. आता विकास त्याचवेळी तिथे जवळ पडलेला विळा उचलतो आणि आई आणि मुलीला धमकावू लागतो. विकास म्हणतो, जर तुम्ही दोघी आमच्यासमोर शेजारच्या शेतात आला नाही तर इथे तुमचा शेवट करून टाकेन. जेव्हा माधुरी आणि दुर्गाला ही धमकी दिली जाते तेव्हा आई मुलगी दोघी घाबरून जातात. त्यानंतर रणजित आणि विकास माधुरी आणि तिची मुलगी दुर्गाला घेऊन जवळच्या ऊसाच्या शेतात जातो आणि आज रणजित पोलीस आणि त्याचा मित्र विकास दोघे मिळून त्या आईमुलीसोबत जबरदस्ती करू लागतात. हे दोघे त्या आईमुलीसोबत बराच वेळ हे घाणेरडं कृत्य करत राहतात आणि जसं या दोघांचं हे कृत्य संपतं, आजच्या वेळी रणजित या दोघी आईमुलीला धमकवतो, घाबरवतो आणि म्हणतो, जर गावकऱ्यांसमोर तोंड उघडलं तर तुमचं काही खरं नाही. आम्ही तुम्हा दोघींना मारून टाकू, तुमच्या जमिनीवर कब्जा करू. आणि त्यानंतर इतक्या धमक्या दिल्यानंतर ते दोघेजण त्या शेतातून बाहेर पडून विकास तलाठीच्या शेतात जाऊन बसतात. तिथे पुन्हा दारू प्यायला ते सुरुवात करतात. पण माधुरी आणि तिची मुलगी दुर्गा दोघी ऊसाच्या शेताच्या बाहेर येतात. आंब्याच्या झाडाखाली बसून एकमेकींसमोर त्या रडू लागतात. दुर्गा म्हणते की माझं काही दिवसापूर्वी या दोघांनी माझ्यासोबत चुकीचं कृत्य केलं होतं. त्यानंतर माधुरी म्हणते, बाळा, अनेक वेळा या दोघांनी माझ्यासोबत चुकीची वागणूक केली आहे. पण दुर्गा म्हणते, चल आपण पोलीस ठाण्यात जाऊ. त्यानंतर आई माधुरी म्हणते, पोलीस ठाण्यात काही होणार नाही, कारण यांच्यातला एक स्वतः पोलीस आहे. त्यानंतर दुर्गा काहीतरी विचार करू लागते. दुर्गा आपला मोबाईल फोन काढते आणि आपला चुलत भाऊ कार्तिकला फोन करते. कार्तिकला म्हणते, कार्तिक भाऊ, लवकर शेतात ये, मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. कार्तिक त्याच वेळी आपल्या घरातून मोटरसायकल बाहेर काढतो आणि मोटरसायकल घेऊन तो शेतात पोहोचतो. कार्तिक पाहतो की तिथे माधुरी आणि त्याची चुलत बहीण दुर्गा दोघी खूप त्रस्त आणि उदास बसलेल्या असतात. कार्तिक म्हणू लागतो, तुम्ही मला शेतामध्ये का बोलावलं? तेव्हा दुर्गा आपल्या चुलत भावाला म्हणजे कार्तिकला आपली पूर्ण कहाणी सांगायला सुरुवात करते. दुर्गा सांगते की पोलीस अधिकारी रणजित आणि त्याचा मित्र विकास तलाठी यांनी आमच्या दोघींसोबत घाणेरडं कृत्य केलं. कार्तिक जशी या दोघींची गोष्ट ऐकतो तसा त्याला खूप राग येतो. त्यानंतर कार्तिक त्या दोघींना म्हणतो, चला पोलीस स्टेशनला जाऊ, या दोघांविरुद्ध तक्रार दाखल करू. पण माधुरी म्हणू लागते, या दोघांचं काही बिघडणार नाही. एकतर यांच्यातला एक पोलीस अधिकारी आहे, दुसरा गावातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली माणूस आहे. आता जशी ही गोष्ट कार्तिक ऐकतो तसं त्याचं वेळी दुर्गा म्हणते, आपण तिघेजण मिळून या दोघांना मारून टाकू. जशी ही गोष्ट कार्तिकला सांगितली जाते तसा कार्तिक देखील तयार होतो. आता जवळच एक कोयता पडलेला असतो. कार्तिक तो कोयता उचलतो. दुर्गाच्या हातात देखील विळा असतो. माधुरीच्या हातात देखील विळा असतो. आता त्यानंतर हे तिघे त्या शेतातून बाहेर पडतात आणि विकास तलाठीच्या शेतात जातात. कार्तिक पाहतो की तिथे विकास तलाठी आणि पोलीस अधिकारी रणजित नशेमध्ये धूत होऊन आंब्याच्या झाडाखाली सावलीत गाढ झोपलेले असतात. आता कार्तिक संधी मिळताच रणजितच्या जवळ जातो आणि त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करतो. तसा रणजितच्या डोक्यात वार केला जातो तसा दुसऱ्या बाजूला जी दुर्गा असते ती विकास तलाठीच्या पोटात विळा खुपसलेला असतो. दुर्गा जवळपास 3-4 वेळा विळ्याने त्याच्या पोटावर वार करते आणि जसे इतके वार विकासला लागतात तसा विकास देखील ओरडू लागतो. पण माधुरीही त्याच्यावर तुटून पडते. माधुरीने त्याच्या पोटावर अनेक वेळा विळ्याने वार केले असतात, त्यामुळे विकास जागीच प्राण सोडतो. आणि दुसऱ्या बाजूला जो मुलगा कार्तिक असतो तो रणजित पोलीस उपनिरीक्षकांच्या डोक्यावर अनेक वार त्याने केलेले असतात. पण मुलगी दुर्गाचं मन अजूनही शांत झालेलं नसतं. दुर्गा त्यावेळी त्याच्या पोटात 4-5 वेळा विळ्याने वार करते आणि त्यानंतर दुर्गा असते ती पोलीस अधिकारी रणजितची पॅन्ट काढते आणि ती विळ्याने पोलीस अधिकाऱ्याचे गुप्तांग कापून टाकते. तसा संपूर्ण हत्याकांड घडून आणला जातो. तसा मुलगा कार्तिक माधुरी आणि दुर्गाला म्हणतो, आपण 1-2 दिवसात पकडले जाणार आहोत, त्यामुळे आपण स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करू. मुलगी दुर्गा ही तयार होते. माधुरी देखील तयार होते. मग त्यानंतर जो कार्तिक असतो तो त्याच वेळी आपल्या खिशातून मोबाईल फोन काढतो. जवळच्या पोलीस ठाण्यात फोन करतो. पोलिसांना सांगितलं जातं की आम्ही 2-3 खून केले आहे. दोघांचे मृतदेह आमच्या शेतात पडले आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचतात. जसे पोलीस घटनास्थळी पोहोचतात तसे तिथे 2 मृतदेह पडलेले असतात. त्यापैकी एक मृतदेह रणजित पोलीस उपनिरीक्षकांचा असतो. पोलीस त्यानंतर दोघांचे मृतदेह ताब्यात घेतात.
दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले जातात आणि मग पोलीस त्या तिघांनाही घटनास्थळावरून अटक करतात. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.